महत्त्वाची बातमी आहे। दहशतवाद विरोधी पथकाची कोंढव्यात मोठी छापेमारी आहे। छापेमारीत अनेक संशयित दहशतवादी हाती लागले असल्याचं वृत्त आहे। मध्यरात्रीपासूनच कोंढव्यात विविध संघटनेच्या कार्यालयावर छापा टाकला जातोय। पुणे शहर पोलिसांच्या मदतीने मोठी छापेमारी सुरू आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर, आतापर्यंत हाती काय काय लागलंय? खरं तर या सगळ्या कारवाईमध्ये पोलीस आणि एटीएस अत्यंत गुप्तता बाळगून आहे। आपण पाहिलं की देश विरोधी कृत्य करणारे काही जे दहशतवादी आहेत संशयित कोंढव्यात असल्याची माहिती एटीएसच्या गुप्तचर विभागाला मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे पुणे पोलिसांची मदत घेऊन तब्बल 1000 पेक्षा अधिकचे पुणे पोलीस दलातील कर्मचारी या सगळ्या कारवाईमध्ये सहभागी झालेले आहेत। आणि आपण पाहिलं की दहशतवाद विरोधी पथकांच्या या सगळ्या नेतृत्वाखाली ही सगळी कारवाई अद्याप सुरू आहे। सगळी कारवाई साधारण 12 वाजेपर्यंत सुरू राहील असं सांगितलं जात आहे। त्यानंतरच अधिकृत पत्रकार परिषद जी घेऊन दहशतवाद विरोधी पथक याची माहिती देणार असल्याचं सुद्धा सांगितलं जात आहे। कोंढव्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संघटनेच्या नावाखाली जे आहे काही संशयित घटना ज्या आहेत देश विरोधी घटना ज्या आहेत त्या सुरू असल्याची माहिती समोर आली होती आणि या कार्यालयावरतीची सगळी छापेमारी रात्रीपासून सुरू आहे। कोंढव्यामध्ये यापूर्वी देखील अनेक जे आहेत दहशतवादी त्या ठिकाणाहून पकडलेले आहेत। जी आता कारवाई सुरू आहे त्यामध्ये जर आपण महत्त्वाचा जर पाहिलं तर पुणे पोलिसांची मोठी मदत या कारवाईमध्ये आपल्याला दहशतवाद विरोधी पथकाला झालेली दिसत आहे। ही सगळी कारवाई गोपनीयरित्या सुरू आहे। काही संशयित जे आहेत त्यांच्याकडून काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स त्याचबरोबर लॅपटॉप सुद्धा पोलिसांनी जप्त केल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत राज्यामध्ये कोणत्या तरी देश विरोधी कारवाई ज्या याच ठिकाणाहून सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर आली होती। आता आपण जे आहेत खरं तर कोंढव्यामधल्या सगळ्या सोसायटी किंवा सगळ्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी गोपनीयता बाळगून येताना दिसत आहे। खबरदारी म्हणून पोलीस जे आहेत काही भाग जो आहे तो सील केलेला आहे, त्या ठिकाणी आतमध्ये प्रवेश करायला पोलीस मनाई केलेली आहे। एकंदरीत कोंढव्यामध्ये जी आहे ती अजून कारवाई जे साधारण दुपारी 12 वाजेपर्यंत चालणार आहे। आणि या सगळ्या कारवाईमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे शहर पोलीस दलातील गुन्हे शाखा सुद्धा सहभागी झालेली आहे। या कारवाईमध्ये महत्त्वाचे जे संशयित दहशतवादी ते ताब्यात आहेत, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे। विदेशातून त्यांना काही फंडिंग झाले का याची देखील चौकशी जी आहे ते पोलीस करत आहेत। अगदी चंद्रशेखर, तुम्ही असं म्हणताय की या सगळ्या संदर्भात गुप्तता बाळगली जाते। साधारणतः मोठ्या संख्येनं मोठा फोर्स आहे या सगळ्या कारवाईत, मोठ्या फोर्स कडून ही सगळी कारवाई केली जाते। आसपासचा सगळा परिसर हा सील करण्यात आलाय का? सगळ्या परिसरावर सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून काही निगराणी ठेवली जाते का? या सगळ्या कारवाईमध्ये AI ची मदत देखील घेतली जाते अशी एक चर्चा आहे। या सगळ्याविषयी काही अपडेट? नक्कीच खरं तर AI ची मदत जी आहे ते एटीएस या अगोदर सुद्धा घेताना आपण पाहिलेलं आहे आणि आजच्या कारवाईमध्ये सुद्धा AI ची मदत जी आहे ती एटीएसने घेतलेली आहे। तर आपण पाहिलं की कोंढव्या मध्ये जे आहे ते देश विरोधी कृत्य करणारे जे संशयित आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई आजची सगळ्यात मोठी म्हणावं लागेल, कारण या सारखा फौजफाटा किंवा इतकी मोठी जी आहे ती पोलीस यंत्रणा या अगोदर कधी आपल्याला कोंढव्यामध्ये दिसली नाही। प्रत्येक चौकामध्ये पोलीस आपल्याला दिसत आहेत। एकंदरीत ही कारवाई दुपारी 12 पर्यंत चालेल। 12 नंतर सगळं चित्र स्पष्ट होणार आहे, परंतु काही संशयित सध्या पोलिसांच्या म्हणजे दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात आहेत। अगदी चंद्रशेखर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेला एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।